जय हिंद असतो. अरे बोल ना काहीतरी. काय बोला हो, मी बोलले ना. बोला श्री चैतन्य कानिपनाथ महाराज की जय. खरं तर आमची परीक्षा नाथांना घ्यायची होती, त्यामुळं नाथांनी आम्हाला ह्या रस्त्याने पाठवलं. खरंच या रस्त्याने जाता जाता आम्हाला इतकी बेकार अवस्था झाली मित्रांनो. परंतु आम्ही नाथांच्या दर्शनासाठी जायची इच्छा आणि आमचा जो छंद होता तो शेवटपर्यंत त्यागला नाही आणि शेवटला आम्ही नाथांच्या दर्शनासाठी मढी येथे पोहोचलो. आमच्या या संपूर्ण प्रवासामध्ये आम्हाला खूप काही गोष्टींचा अनुभव आला. तो सर्व अनुभव मी तुम्हाला पार्ट 2मध्ये शेअर करणार आहे. तत्पूर्वी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा. सुरुवातीला जाताना आम्हाला ही कानिपनाथ महाराजांची कमान लागली. हा बदमाश याची जाहिरात करायसाठी सांगते, मी आय डी सांगते. जाऊ द्या, काही असो, बिचाऱ्याला भूक लागली ती, मलाही भूक लागली ती. आहे ना तिकडे. जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. बघा आत्ताच आपण आलेलो आहे बघा श्री क्षेत्र कानिपनाथ महाराज यांची जी समाधीस्थळ मढी इथे आलेलं आहे. तरी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. जय महाराष्ट्र मित्रांनो, आत्ताच आपण आलेलो आहे बघा श्री क्षेत्र चैतन्य महाराज, श्री क्षेत्र चैतन्य कानिपनाथ महाराज समाधी, जे की आपल्या मढीला आहे बघा, इथं आलेलो आहे. तर आपण या संपूर्ण समाधीस्थळाचं संपूर्ण दर्शन वगैरे आपण करणार. दर्शन झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण आपल्या या गडाची माहिती वगैरे दाखवतो. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण श्री कानिपनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर मढी येथे येतो, तर इथं आल्यानंतर आपल्याला पायथ्याशी खाली अशा प्रकारे दुकानं वगैरे दिसतात. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का श्री चैतन्य कानिपनाथ महाराज यांचा जन्म कसा झाला? तर आपल्याला माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, आपण समोर वरती जर कधी बघितलं तर वरती आपल्याला लखलखता फडकणारा भगवा दिसतो आणि तिथंच हत्तीच्या कानातून श्री चैतन्य कानिपनाथ महाराज यांचा जन्म झालेला म्हणजे असं एक मूर्त बसवण्यात आलेली आहे हत्तीची आणि श्री चैतन्य कानिपनाथ महाराज यांची. खूप सुंदर असं वातावरण दिसतं मित्रांनो इथं आल्यानंतर. आपण कोणत्याही देवस्थानावरती दर्शनास गेल्यानंतर आपण गंध लावल्याशिवाय कुठल्याही कार्याला सुरुवात करत नाही. तसंच इथंही झालं. एक चिमुकली मुलगी होती, मी गंध लावला. का लावला मित्रांनो? तर सर्वात पहिले म्हणजे आपल्या हिंदू धर्माचं एक प्रतीक. त्याचबरोबर दुसरं जर कधी म्हणायला गेलं तर ही जी लहान चिमोटी मुलं आहेत, ही मुलं भिक्षा न मागता 2-5 रुपये स्वतःच्या कष्टानं कमवत असतात. म्हणून आणखी एक हे कारण आहे ज्यामुळं मी प्रत्येक ठिकाणी गंध लावत असतो. आपण पण लावत जाऊ. आपण गंध लावतो आणि गंध लावल्याशिवाय मी कुठेही पुढच्या प्रवासाला सुरुवातच करत नाही. बघा माझे संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण बघून घ्या. संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सुरुवात ही गंध लावल्यापासूनच दिसेल, कुठेही असत नाही. ही चिमुकली मुलं जिथं दिसेल मी त्यांच्याकडनं गंध लावत असतो. बघा आपण पण कुठं आला तर आपण पहिले गंध लावून घेत जावं. एक आपल्या हिंदू धर्मासाठी आणि या चिमुकले म्हणजे आता भिक्षा न मागता वगैरे ते बिचारे 2 रुपये 3 रुपये कमवतात आणि त्यांच्या पद्धतीने हे करतात. त्यामुळे आपण गंध लावायलाच पाहिजे. तर चला आपण दर्शन करून घेऊया. तर मित्रांनो, आपल्याला श्री संजीवन समाधी मंदिर म्हणजे श्री चैतन्य कानिपनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर या मंदिराबद्दल काय इतिहास माहिती आहे हे आपण नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, समोर आपल्याला जो भगवा आणि तिथं श्री चैतन्य कानिपनाथ महाराज यांचं जे जन्म झालेला आहे, तर त्यांचा जन्म हत्तीच्या कानातून झालेला आहे. तशी मूर्त तिथं बसवण्यात आलेली आहे. खूप सुंदर असं वातावरण तिथं असतं मित्रांनो. मी तुम्हाला तिथेही नेणार आहे. आपला मित्र तर बिगीनं वरती पळतच चालला होता आणि त्याला काय मस्त वरती जाण्यासाठी एक आतुरता लागलेली होती महाराजांचं दर्शन करायचं. बोला श्री चैतन्य कानिपनाथ महाराज की जय. आपण आतमध्ये आलेलो आहे बघा आणि आतमध्ये आल्यानंतर आता आपल्याला इथं जे तर ते अशा प्रकारे गेट लागतं बघा. अतिशय पुरातन आहे, जुनं आहे. वा काय संगम आहे. आम्ही इथं आलो आणि पाऊस आला बघा. खरंच खूप भारी वाटतंय मित्रांनो. मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. ओम नमो महादेश. काय सुंदर असं वातावरण मित्रांनो.
हे असलं वातावरण फक्त तुम्हाला देवस्थानांवरतीच बघायला भेटेल बरं. हे आपल्या कानिपनाथ महाराजांचं मंदिर आहे बघा, तुम्ही बघू शकता. आम्ही आज खरं तर म्हणजे कमी गर्दी बघूनच इथं दर्शनासाठी आलो, कारण रोज फार गर्दी असते आणि अशा याच्यामध्ये व्हिडिओ काढणं वगैरे शक्य होत नाही. मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही इथं व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो तर इथं खूप सुंदर असा रिमझिम पाऊस चालू झाला होता आणि जोपर्यंत आम्ही येत होतो तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा पाऊस वगैरे नव्हता. पण हे जे बघतो तर हे श्री चैतन्य कानिपनाथ महाराज यांचं मंदिर आहे बघा. आणि मित्रांनो, ज्यावेळेस आपण इकडं एक डाळिंबाचा वृक्ष बघतो तर याचा इतिहास मी तुम्हाला सगळा सांगतो बघा. असं म्हणतात की ज्यावेळेस आपण या डाळिंबाच्या झाडाला दोरा बांधतो, धागा बांधतो, तर त्यावेळेस आपली इच्छा पूर्ण होते. मित्रांनो, आपण बघू शकतात खूप सुंदर अशा प्रकारे इथं सजावट वगैरे केल्या गेलेली आहे. खूप भारी, मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आणि इथं समोर जे बघायला गेलं तर आपण नाथांचे शिष्य त्यांचं मंदिर आहे बघा. तर मित्रांनो, आपल्या कानिपनाथ महाराजांचं दर्शन आपण करून घ्या. तर मित्रांनो, आपले हे जे श्री चैतन्य कानिपनाथ महाराज होते तर हे 5 नंबरचे नाथ होते बघा. आणि यांचा जन्म जो आहे तर तो हत्तीच्या कानातनं झालेला आहे. आपलं श्री क्षेत्र मढी येथे श्री चैतन्य कानिपनाथ महाराज यांची संजीवन समाधी आहे बघा. आणि नाथ संप्रदायातील प्रत्येक भक्त इथं नाथांच्या चरणांवरती आशीर्वाद घेण्यासाठी येत असतं बघा. आता आम्ही प्रसाद घेतलेला आहे. आतापर्यंत काही खाल्लं नव्हतं, पण आता प्रसाद घेऊ आणि मग प्रसादानं थोडंसं काहीतरी भूक वगैरे भागवावं लागत आता. मग त्यानंतर गेल्यानंतर आम्हाला बघू महाप्रसाद पण घ्यायचा आहे. मला दाखवतो सगळं. आपण इकडं जर कधी बघायला गेलं, नाही तू खा, मी खाता तो तू खाई. ये मेरे नाम खूप सुंदर असा गोड आहे, लय गोड प्रसाद आहे मित्रांनो. खूप भारी लागतो प्रसाद. एक नंबर, एक खूप भारी मित्रांनो. मित्रांनो, मी लाडू खाल्लेला आहे. लाडू नाही, प्रसाद खाल्लेला आहे. तर ज्या गोष्टीची सर्वांना आतुरता होती आता आपण तेथेच चाललेलो आहे, म्हणजे ते की हत्तीच्या मूर्तीपाशी. तर मित्रांनो, कानिपनाथ महाराजांना कानिपनाथ हे नाव कसं पडलं तर चला सांगतो मी सर्व गोष्ट. मित्रांनो, हिमालयामध्ये श्री प्रबुद्ध नारायणी हत्तीच्या कानातून श्री कानिपनाथ महाराज यांचा जन्म झाला, म्हणून त्यांचं नाव कानिपनाथ असं ठेवण्यात आलं. आणि श्रीकृष्णांनी नवनारायणांना आदेश दिला की त्यांनी नाथांच्या रूपामध्ये धर्तीवरती अवतार घ्यावा. त्यानंतर नवनाथांचा जन्म झाला. मित्रांनो, तर आपण आता आपण मागे बघायला गेलं तर मागे मंदिर आहे बघा. श्री कानिपनाथ महाराजांच्या समाधीचं मंदिर आहे मागं आहे. त्याचबरोबर आपण इथं जर कधी बघायला गेलं तर श्री कानिपनाथ महाराजांचं जे हत्तीचं जे प्रकृती कलाकृती दाखवण्यात आलेलं आहे. हत्तीचं जे बनवण्यात आलेलं आहे बघा. आणि हत्तीच्या कानातून श्री कानिपनाथ महाराज यांचा जन्म झालेला होता. त्याचबरोबर आपण जर कधी बघायला गेलं तर इतकं सुंदर असं भावूक करणारं असं वातावरण आहे बघा. इथं मनाला अगदी प्रसन्नता भेटते. मी तुम्हाला संपूर्ण वातावरण दाखवतो. चला मित्रांनो, आपलं श्री क्षेत्र मढी येथे दर्शन करून झालेलं आहे बघा. आणि इथं दर्शन करून झाल्याच्यानंतर आता आपण निघालेलो आहे ते म्हणजे श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिर, जे की आपलं माहिंब्याला आहे, ज्यालाच आपण सावरगाव असं म्हणतो बघा. आपण आता तिकडं निघालेलो आहे. तर चला निघूया. आपल्यासोबत तुम्ही संपूर्ण प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळे धार्मिक व्हिडिओ येत असतात बघा. खूप भारी अशी फिलिंग येते. हाईट कमी होती म्हणून